हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे. बरं, मला सांगा तुमच्यापैकी जे स्टुडंट्स 10th आहेत स्पेसिफिकली त्यांना डिफेन्समध्ये जायला कुणाकुणाला आवडेल रे? बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स. मला पटपट कमेंट करून सांगा हां की मॅम मला खूप आवडतं डिफेन्समध्ये जायचं. खरं सांगू मला पण खूप आवडायचं, म्हणजे इवन आत्ताही आवडतं, पण आता ती वेळ गेलेली आहे की मी डिफेन्समध्ये जाईन. पण जेव्हा मी शाळेमध्ये असायचे तर तेव्हा मलाही असं वाटायचं की यार आपण पण मस्त असं पोलीस किंवा असं आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर वगैरे व्हावं. पण तेव्हा एवढी माहिती पण नव्हती आणि ठीक आहे आपण आता ह्या फील्डमध्ये आलेलो आहोत. पण मला आज अशी काही माहिती मिळाली की आत्ता ह्या वर्षी जे स्टुडंट म्हणजे 2024मध्ये जे बोर्डची एक्झाम देणार आहेत त्या स्टुडंट्ससाठी संरक्षण दलामध्ये म्हणजेच डिफेन्स फील्डमध्ये जाण्याची संधी त्या स्टुडंट्सना आहे आणि ही संधी मुलांना तसेच मुलींसाठी देखील आहे. चला मग आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, ह्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला सांगते. सो इथे माझ्यासमोर जे दिसतंय नोटिफिकेशन आहे फॉर ॲडमिशन टू SPI. आता ही जे आहेत हे मुलांसाठी वेगळ्या ठिकाणी हे होणार आहे, ही जी एक्झाम आहे ती, आणि मुलींसाठी वेगळ्या ठिकाणी. तर मुलांसाठी जी परीक्षा असणार आहे ती छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद ज्याला म्हणतो आपण तिथे, आणि मुलींसाठी जी आहे ती नाशिक येथे ह्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत. आता जून 2024मध्ये ह्या सुरू होणार आहे जी ट्रेनिंग ज्या मुलींचं जे आहे तर त्यासाठीचं ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. सो जूनमध्ये तर तुम्ही फ्री होत आहे तोपर्यंत, होय की नाही, तुमची एक्झाम वगैरे झालेली असेल जून 2024मध्ये. आता त्यासाठीची पात्रता बघा काय काय आहे. अविवाहित, ऑब्व्हियसली तुम्ही अविवाहित असणारच आहात. महाराष्ट्राचे आदिवासी तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार ह्या जिल्ह्याचे आदिवासी असतील तर चालतं. जन्मतारीख 2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010च्या दरम्यान असली पाहिजे. तसंच मार्च, एप्रिल किंवा मे 2024मध्ये ज्या तुमच्या 10वीच्या परीक्षा होणार आहेत त्याला तुम्ही बसणार असाल, आणि जून 2024मध्ये 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही पात्र असले पाहिजेत. आता ही तर तुमची शैक्षणिक आणि जन्म झाल्यानंतरची तुमची जी काही पार्श्वभूमी आहे ती झाली. आता त्यासाठी लागणारी शारीरिक पात्रता काय आहे, तर सैन्य दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी ज्या काही पात्रता असतात त्यासाठी तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच्यासाठी देखील त्या पात्रता तुमच्यासाठी देखील ॲप्लिकेबल आहेत. UPSCनं ज्या काही NDA आणि INA साठी ज्या दिलेल्या निकष आहेत, शारीरिक निकष, आता हे काय आहेत हे तुम्हाला UPSCच्या संकेतस्थळ म्हणजे UPSCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जातील. सो डिटेल तुम्हाला बघायची असेल तर UPSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं तुम्ही बघू शकता. आता इथं तुम्हाला बेसिक जे रिक्वायरमेंट आहेत जसं की उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर, वजन 43 kg, रातांदळेपणा किंवा रंगांदळेपणा नसावा म्हणजे कलर ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो, आणि नाईट ब्लाइंडनेस हे नसावं. मुलांसाठी छाती न फुगवता जी असेल ती 74 सेंटीमीटर आणि फुगवून 79 सेंटीमीटर, आणि त्याच्या सूचनेनुसार म्हणजे हे सगळे जे काही बेसिक आहेत ना पात्रता त्या तुम्ही लिटरली UPSCच्या ज्या साईटवरती आहेत तुम्हाला डिटेल मिळतील तिथं तुम्ही बघून घ्या. आता ह्याच्यासाठी तुमची परीक्षा देखील होणार आहे. तर इंग्रजी माध्यमातून इंग्लिशमधून तुमची परीक्षा होईल 28 एप्रिल 2024 साली. 2024च्या 28 एप्रिलमध्ये म्हणजे साधारण तुमची बोर्ड एक्झाम त्यावेळेस संपलेली असेल. आता या 600 मार्कांचे MCQs त्याच्यामध्ये असतील. त्यापैकी 75 प्रश्न गणिताचे, 75 प्रश्न जनरल नॉलेजवरती आणि म्हणजे जे सामान्य ज्ञान ज्याला म्हणतो आपण, असे एकूण 150 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक योग्य उत्तराला 4 मार्क आणि चुकीच्या उत्तराला -1 आहे बघा, म्हणजे ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. लेखी परीक्षा जी आता ह्याचा सिलेबस काय आहे तर स्टेट बोर्ड आणि CBSEच्या सिलेबसवरती बेस्ड आहे. आणि मग ह्याच्यातून जे तुम्ही कॅन्डिडेट सिलेक्ट होणार तर त्यांना तुम्हाला मग इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. ह्याचे अर्ज www.SPI-AURANG म्हणजे औरंगाबाद जे आहे .com या वेबसाईटवरती तुम्हाला, आणि मुलींचं हे बॉईजसाठी झालं,
आणि मुलींसाठी www.girls.SPI नाशिक असं ह्या .com ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती मिळून जातील. ह्याचं जे एक्झाम फी आहे 450 रुपये, 450 रुपीज आहे, जे नॉन रिफंडेबल आहेत. एकदा भरली की तुम्हाला पुन्हा ते परत मिळणार नाहीत. हां, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे वेबसाईट तर दिलेल्याच आहेत, ठीक आहे. डिमांड ड्राफ्ट वगैरे असं काही पाठवायचं नाही, तुम्हाला ऑनलाईन बँकिंग थ्रूच हे पाठवायचं आहे. आणि बाकी सगळे तुम्हाला अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख 29 फेब्रुवारी आहे. अजून अवकाश आहे, भरपूर अवकाश आहे तुम्हाला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता त्या दिवशी. ते भरल्यानंतर तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते 10 एप्रिलपर्यंत मिळून जाईल. ते तुमच्या वेबसाईटवरतीच आणि त्याच्याशी रिलेटेड डिटेल जे आहेत ते तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरताना तुम्हाला अजून जे काही इन्फॉर्मेशन बाकीची तरी काही लागणार नाही आहे, जी बेसिक लागणार आहे त्याच्यावरती पण मी एक तुम्हाला जर हवा असेल तर व्हिडिओ नक्की बनवेन. सो स्टुडंट्स, ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बरं काय. 10वी झाल्या लगेच तुम्हाला डिफेन्समध्ये एंट्री करायची संधी मिळत आहे. जे कोणी स्टुडंट्स म्हणजे जे शारीरिक जे निकष आहेत, शारीरिक पात्रतामध्ये जर तुम्ही ह्याच्यात बसत असाल तर अगदी माझं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही जा. इट इज अन गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू. एक आपल्या देशाचं सर्व्हिस करणं, त्याच्या सेवा ह्याच्यामध्ये जाणं हे खूप भाग्याचं खरं तर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि ह्याचा तुम्ही सगळेजण नक्की फायदा करून घ्या. आणि ही जी माहिती आहे, हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत पोचवा. हां, ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.